काय करतो आमचा, हे बघा श्रियाल उठलंय, ते पूर्ण हे काच आहे ना खराब करून ठेवले आणि श्रियालनी, आणि तो आता ए श्रियाल पडशील, बघ किती आगाऊ पण आहे, पडशील तू, हात धर, हसतोय वरन, भीती वाटते मला, आणि तो मस्तपैकी बिंदास उभा राहतो, बघ बघा बघ किती आगाऊ, अरे पडशील तू, पडशील खाली, हात धरून ठेव, पडशील नाही तर, त्याचं दररोजच आहे हे काम, हा असं दररोजच करतो, आणि आम्हाला भीती वाटते त्याची, आता बघा खाली इथे डायरेक्ट हे, आणि पाठीमागे डायरेक्ट गिरीला आहे, किती मस्ती चालू आहे, आणि मी आता इथे आज एवढी भांडी घासून घेतल्या, लाईट बंद आहे, म्हणजे पण हा लाईट बंद आहे, ही काल मी घासून घेतली, त्याच्यावर झाकण दिलं, आणि ही भांडी मी सुकत ठेवल्यात, श्रियाल खाली उतरलं ना का सगळ्या टोपांमध्ये, हा नाही काही नाही, सगळ्या टोपांमध्ये जेवण बनवून टाकलं, तो जेवण शिजवेल डायरेक्ट पसारा, हे माझे एवढं तर काम झालेलं आहे आज, आणि श्रियालचं आता आवरते, त्याला आंघोळ वगैरे घालते, तर असं आहे काय काय माझं काम. श्रियाल पडशील पिल्लू, मला भीती वाटते, आणि आता हा उठला ना का ह्याच्या मागे माझा जास्ती 1-1.5 तास जास्त जाईल, त्याला पहिले तो उठलाय, आता तो उठायच्या अगोदर मी किचनमधली भांडी आणून इथे ठेवली, त्याच्यावर झाकण दिलं, कारण का त्याच्यामध्ये छोटे मोठे चमचे आहेत ना, तो काढतो, आणि हे टोपं घासायचे होते ॲल्युमिनियमची वगैरे, जे काय होतं ठेवलेलं, काल रात्री मला खूप बाजारातून आलो, खूप उशीर झालेला म्हणजे, पण येऊन घरी सगळं आवरणं मग कंटाळा आलेला, म्हणून मग मी ठेवून दिलं, आणि आज सकाळी हे काम आवरलं, आणि क्लिनिंग करायचं आहे किचन, माझं किचनमध्ये खूप पसारा आहे अशी, तर सकाळी श्रावणी गेली स्कूलला, हे गेले यांच्या कामाला, आणि श्रियाला हे मला उठलंय आता, तर म्हणजे माझं आवरलं, सगळं आवरलं, घर वगैरे क्लिनिंग केलं मी, हॉल क्लिनिंग केलं, किचन नाही केलं, कारण का किचनमध्ये बघितलं आता साफसफाई करायचीच आहे मला, त्यामुळे किचनमध्ये मी पटापट भांडी वगैरे घातली, कारण का जितकं होईल कपडे वगैरे धुवायचे होते, सगळीच कामं होती, त्यामुळे सगळं आवरलं आहे, आणि इथे मी ते आपले स्वामी देवघर हॉल क्लिनिंग केलं का मग देवघर क्लीन करणं, तर असं काही सुरुवात झालेली आहे, आणि काय बोलू मी, खूप सारं आता सगळं क्लिनिंग झाल्यावर मग एक छान जे काही करणार आहे तो तुमच्याबरोबर शेअर करेल, गोष्टी ठरवले, आणि असं आहे आजचा ब्लॉग, मी सुरुवात तर केले, असं होणार आहे ते मला माहीत नाही, मी जे काही करेल ते शूट करेल, कारण का ना ब्लॉग ना मी भरपूर काय गोष्टी करत असते, सगळंच करत असते, पण ना मला ब्लॉग शूट करून कधी शूट होतं, कधी अर्धच शूट राहतं, आणि होतं काय प्रॉब्लेम काय होते माहिती आहे का, प्रॉब्लेम कुठे होते माहिती आहे का, मी शूट झालं तर मग लगेच 1 दिवस 2 दिवस 3 दिवसामध्ये तुमच्याबरोबर शेअर केलं तर ठीक आहे, खूपच जुनं झालं मग नाही वाटत शेअर करावं असं, म्हणून मग राहून जातं, असं माझं होतं. तर हे होणारच होतं, श्रियाची आंघोळ वगैरे करून दिली आहे मस्त, लाईट लावून बघू, उजेड पडते, लाईट बंद, बाहेर उजेड आहे, श्रियाची आंघोळ करून दिली, आणि तो माझा संसार उद्ध्वस्त प्रमाण इथे, मला माहीत आहे, आता काय करणार, जाऊन खेळू दे त्याला, कारण का मी करते आहे चपात्या घेतल्यात करायला, पीठ मळले, तवा पण आता छान गरम होईल, तर पटापट बरं चपात्या लाटून घेते, तो त्याला खेळू दे, त्या खेळणी नाही सॉरी माझ्या भांड्यांबरोबर, आणि मी पटापट चपात्या करून भाजी बनवते, पनीरची भुर्जी बनवते आता मी, तर इथे मी चपात्या बनवल्या आणि पनीरची भुर्जी बनवली, त्याच्यामध्ये शिमला मिरची घातलेली, तर आज काही जेवणामध्ये जास्त नव्हतं, सिंपल पनीरची भुर्जी आणि चपाती, त्याचबरोबर इथे काळा मिरीची चटणी वाटलेली, मी ही स्पेशल माझी आई बनवते, आणि खास आता थंडीमध्ये खाल्लीच पाहिजे, तर ही चटणी मी अगोदर बनवलेली, त्याचा ब्लॉगसुद्धा शूट केलेला, तर आता मी जेवायला बसते, तोपर्यंत तुम्ही तो ब्लॉग बघा. तर इथे मी चटणी बनवलेली, तो ब्लॉग तुम्हाला शेअर करते. इथे मी साधारण 1.5 चमचा काळा मिरी घेतलेला आहे, आपल्या गरम मसाल्यामधला काळा मिरी, आणि त्याच्यामध्ये 1 खोबऱ्याची वाटी मी घालणार आहे, मोठी वाटी, तर ती ना फक्त हलकीशी गॅसवर भाजून घेतली, जास्त नाही, हलकं तिला गरम केलेलं आहे, त्यामध्ये असं लसणाच्या आपण 10-12 पाकळ्या घालणार आहोत 1 वाटी खोबऱ्यासाठी, तर हे प्रमाण आहे, आणि अंदाजे कमी जास्त होऊ शकतं, तर खोबरं किसून घेऊ शकता, किसूनपेक्षा मी बोलेल तुकडे करा,
छान खरबडीतच आपल्याला वाटायचं आहे। तर ही चटणी ना थंडीमध्ये स्पेशली आमच्या मला वाटतं आगरी लोकांमध्ये बनतेच। तुमच्याकडे कुठे बनत असेल तर जरूर मला कमेंट्स करून सांगा का ही चटणी आम्ही सुद्धा बनवतो। तर ही चटणी ना स्पेशली थंडीमध्ये बाळंतिणीसाठी, त्याचबरोबर आपलं कसलंही कोणाचं ऑपरेशन झालं असेल किंवा कसलंच काय नसेल तर टेस्टसाठी जरूर बनवून खा। खूप टेस्टी आणि तितकीच म्हणजे गुणकारी चटणी आहे आणि खूप भारी लागते। तर मी लसूण आणि खोबरं घेतले, इथे लसणाच्या 10-12 पाकळ्या आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातले। पाट्यावर वाटली तर एक नंबर चटणी होते। थोडंसं जाडं मीठ घालून पाट्यावर छान अशी वाटून घेतली, खरबडीत। आमची आई तशीच करते। तर ही चटणी स्पेशली आई माझी पाट्यावरच वाटते। तर आपण आता काय करायचं, आपण मिक्सरमध्ये वाटायची। तर खरबडीतच वाटून मी घेतली आणि तिला काढून घेते आणि छान अशी डब्यामध्ये मी भरून ठेवते। पाहिजे तेव्हा नुसत्या भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, तर भाजी नसेल तरी सुद्धा ही चटणी भारी लागते खायला। आणि भाजी असेल तरी सुद्धा तोंडी लावण्यासाठी अशी चटणी बनवून ठेवायची। माझ्याकडे तर चटण्या असतातच बनवलेल्या, कारण का मी व्हेज खाते त्यामुळे। तर ही चटणी भारी झालेली आणि भारी होते। पारंपरिक अशी ही चटणी आहे, जरूर ट्राय करा, खूप टेस्टी लागते। तर मी सुद्धा खाऊन बघितली। तर काढलाय पसारावरचं सगळं। इथे मी ट्यूबलाईट लावलेली, मी तुम्हाला लावताना दाखवलेली। इथे किचनच्या ओट्यावर उजेड पडण्यासाठी, म्हणजे काय शूट करत असल्यावर ना गोळी खाते मी, विक्स की गोळी लो खिचखिच। मला खिचखिच नाही भेट झाली आहे, पण गोळी मला भेटली, मग ती खाल्ली मी। तर इथे मी ट्यूबलाईट लावलेली डायरेक्ट किचनच्या ओट्यावर, शेगडीवर उजेड पडावा, कारण का मी काय रेसिपी शूट करते ती तुम्हाला दिसण्यासाठी। ते काढले, ट्यूबलाईट पण काढले, थोडीशी तेलकट झाल्यावर तिला पण क्लीन करेल नंतर। पूर्ण काढलंय आणि आता मी पूर्ण सगळं क्लीन, ओट्यावर थोडा पसारा आहे आणि इकडचा ओटा आहे ना, हे मी नंतर काढणार आहे घासायला। पहिले मी ह्या साईडचा हा पूर्ण पॅसेज आहे हा कव्हर करून घेणार आहे, म्हणजे इथून तसा राऊंडमध्ये। तर वरचं ह्यांनी मला करून दिलं सगळं क्लीन, त्यात ते व्यवस्थित सगळं ठेवलं आहे, पडदा वगैरे व्यवस्थित लावला आहे। आणि हे गेले त्यांच्या कामाला, पडदा मला खोचायला लागेल कारण का टाईल्स वगैरे धुवायचे आहेत। आणि इथे असा पडदा लावून घेतलेला आहे। इथे आमचा दुसरा ओटा आहे, इथे माझा हा बोका आहे ना, हा कोण नाही माहीत नाही, पण तो आमच्याकडे येतो। तर आमच्या पहिले मांजरी होत्या ना, त्याच्यामध्ये ह्याच्यासारखा दिसणारा बोका होता, तुम्हाला दाखवते। आता मला हकलायला, मला प्राण्यांना म्हणजे असं हे करायला जीवावर येतं, म्हणजे हकलायला मारायला जीवावर येतं। पण आता ह्याला असं झालं ना, मला ओरडायला लागतंच त्याला, तो ऐकत नाही बिलकुल। तर ह्याच्यासारखा दिसणारा बोका होता, तर आम्हाला वाटलं तोच परत आला का काय, आणि आम्ही त्याला बोलायला लागलो, हक मारायला लागलो त्याच्या नावाने, रूपा रूपा म्हणून। तर तो करायला लागला, आम्हाला पण तेच। नंतर आम्ही त्याचा पहिला फोटो बघितला ना, सेम असा होता, पण एकच फरक होता, सेम आम्ही फसलो असतो, पण एक त्याच्या पूर्ण जे केस आहेत ना, ग्रे आहेत ना, ती पूर्ण मानेपर्यंत होती, ह्याच्या फक्त डोक्यावरच आहेत। त्याच्यावरनं त्याचा फोटो बघितल्यावर आम्हाला समजलं का हा, म्हणजे 2-3 दिवस तर आम्ही त्याला रूपा म्हणून हाक मारत होतो आणि तो ओ बोलत होता, पण त्याच्यानंतर फोटो बघितल्यावर समजलं का रूपाच्या मानेवर पण केस होती, ह्याच्या नाही आहे। आणि त्याला 2 दिवस आम्ही रूपा हाक मारला, त्याला वाटलं का हे काय मला लाडच करतात। काय करतो तो, येतो बसतो, त्याला काय दिलं तर खातो किंवा खात पण नाही, फक्त तो येतो आणि खिडकीवर बसतो आणि मग स्वतःच निघून जातो। पण त्याला मारायला पण जीवावर येतं का तो काय खात नाही। आणि इथे माझं नॉनव्हेज, आमचं जास्त नसतं नॉनव्हेज, पण आता होतं बऱ्यापैकी, आम्ही बनवलेलं 2-3 वेळा, तो आल्यापासून 2-3 वेळा नॉनव्हेज आमचं झालेलं आहे। तर इथं असताना नॉनव्हेज टोपात ठेवलेलं, तो येत पण नाही का, म्हणजे टोप उलटी करा। आणि मग एक मांजर आलेली, तिने एकदा माझं तवा पलटी करून त्याच्यातनं मच्छी घेऊन पळालेली, आणि ते पण पापलेटच घेऊन पळालेली। तर तेव्हापासून त्यांना मी, म्हणजे ह्याची मला भीती वाटलेली, हा पण तसा करेल, पण नाही, तो शांत त्या खिडकीवर असा बसलेला असतो। आणि आता मी त्याला हकललं नाही हकललं, थोड्या वेळात तो स्वतःच निघून जाईल, तिकडनं बसेल, त्याला जागा पुरणार नाही, तो स्वतःच निघून जाईल। तर मला त्याला हकलायला पण जीवावर येतं, पण आता मी पाणी टाकल्यावर तो जाईलच स्वतःच। तर माझा विशेष प्रेम आहे प्राण्यांवर, सगळ्यात A to Z, पक्षी प्राणी सगळे। त्यामुळे ना मला मी हकलं असं मारायच्या भानगडीत पडत नाही, पटकन प्राण्याला कुठल्याच मारत नाही, मला जीवावर येतं। पण ह्याला मी त्या दिवशी काठी घेतलेली आणि एक फटका मारलेला, कारण का तो ना जातच नव्हता, आणि जात नव्हता सोडा, तो व्याव ओरडत होता। मला व्हिडिओ एडिट करायचं होता, अरे बरं जा, मला व्हिडिओ एडिट बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला मांजरीचा आवाज येईल। तर आमच्या ना
काय बोलू, इथे आमच्या पत्र्याजवळ आहे ना ह्याचा, तर त्या पत्र्यावरनं मांजरी येत असतात आणि इकडनं तिकडनं ते जात असतात किंवा इथेच येऊन उभ्या राहतात का काय, आणि मग ते ओढत असतात म्याव म्याव. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आवाज येत असेल तुम्हाला. डी वगैरे घासून झाल्यात आणि आज बनवले मी पाणीपुरीचं बेत, पाणीपुरीचा बेत केली. तर चटणी होती ना बनवलेली चिंचेची, त्याचंच पाणीपुरीचं मस्तपैकी बघ, पाणीपुरीचं पाणी मस्त झालंय, गोड गोड. आणि इथे ना काय भांडी सगळी मी ठेवल्यात नाही करून घासून, तर काय भेटत नाही. तिखट चटणी पुदिनाची, पुदिना कोथिंबीर बटाटा चाट मसाला कांदा टमॅटो आणि गरमागरम असा रगडा. ए शिवू तिथे पक्षी बघ आवाज करत. ए त्यांचं पक्षीचं कोणतरी घरटा तोडतंय हो, काय चाललंय त्यांचं देवाला माहिती. तर पुऱ्याने आणलं तर आम्ही खायला बसतोय. तर हे बघा पाणीपुरीचं पाणी घ्या, तुम्हाला मी मला घेतले बघा, घ्या. थोडंसं कांदा बटाटा चाट मसाला. शेव आणलेली नाही आम्ही यावेळी, कारण का नकोय शेव बरं, हेच खाता खाता. थांब मी देते तुला. हा बघा आला माझ्या मांडीवर बसायला. हा 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 इकडे ये जरा, इकडे ये माझ्याजवळ ये, देते मी तुला. हा बघा इकडे बघा भांडी रचली नाही, सगळी घासून ठेवली. माझा अवतार असते आणि आम्ही बसले पाणीपुरी खायला. थांब पाणीपुरी खाणार ना तू, खाणार ना पाणीपुरी? चुरा केला असता आता सगळ्या पाणीपुरींचा. माझा थोडा पसारा आहे म्हणजे आता लावून होईल. आम्ही पहिलं खाऊन घेतो, भूक लागली मला, पहिले खाऊन घेते आणि मग हा पसारा आहे ना, म्हणजे भांडी घासलेली आता तर सगळी साफसफाई क्लिनिंग झाली. आता मी सगळी भांडी रचून घेते, पहिले खाते आणि मग ते काम करते. तर स्वतःकडे बघितलेलंच नाही, आता कॅमेरा हातात तिथल्याने बघते, कारण का हेच बनवत बसते रगडा वगैरे आणि आवरले सगळं, क्लिनिंग केली, साफसफाई झाली आणि आता मी खाते. हा आम्हाला असं त्रास देतो हा खाऊन, म्हणजे त्याचं काय असेल तर मांडीवर बसेल खाईल, नाही तर तो असा त्रास देतो. चला खातो आणि मग बोलतो. तू काय खातोस दाखव, तू काय खातोस दाखव, दाखव. ह्याला दिले पुरी आणि याला बसवलंय चुप्प. आम्ही हैराण केलंय आम्हाला. पाणी द्या ना थोडं. हां त्याला बटाटा भरून देते पुरीत. तर रात्री पाणीपुरी खाल्ल्यानंतर भरपूर सारी कामं केली, म्हणून मी ब्लॉग शूटच नाही केला, कारण का खूप काम होतं. आणि आज सकाळी उठल्या उठल्या हॉल क्लिनिंग केलं. देवघर मी गुरुवारी म्हणजे उद्या क्लिनिंग करणार आहे. तर आज आहे बुधवार आणि आज सकाळी सकाळी आम्ही हॉल पूर्ण क्लिनिंग करून घेतलं. बाकी सगळं जे क्लीन करायचं होतं ते केलं. त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता मी रात्रीच लावून घेतलेली. इथे पितळेची भांडी मी ठेवून दिल्यात, अशीच घासलेली नाही आहे. आता पूजा करायचं तेव्हा करणारच, घासायला लागणार त्यामुळे. आणि डबे वगैरे क्लीन करून सगळे ठेवून दिलेले आहेत. हे गडबडीत मी असेच ठेवलेस. त्यानंतर ओट्यावर सुद्धा घासलेलीच भांडी आहे, ती व्यवस्थित लावायची आहेत. इथे मी कॉफी करण्यासाठी दूध तापत ठेवलेलं आणि ह्यांना चाय सुद्धा बनवायचा होता. तर सकाळी सकाळी मी शूट करून घेतलं, काम नंतर विसरायला होतं. तर भांडी बघा घासल्यावर आणि व्यवस्थित रचल्यावर किती छान वाटतात, घासल्यावर तर ती छान चमकतात. तर मला म्हणजे म्हणूनच मला क्लिनिंग करायला आवडतं. आणि श्रियाल होता बाहेर मस्ती करत. नंतर ह्यांनी मला ना, आज यांचा लास्ट वार होता, म्हणजे बुधवार होता, तर आज मार्गशीर्ष आता येणार, तर हे आज लास्ट म्हणजे नॉनव्हेज खाणार आजच्या दिवशी. आणि हे बुधवार आणि रविवार दोनच वार हे आणि श्रावणी नॉनव्हेज खाते, मी तर खात नाही. तर यांच्यासाठी छान असं सुक्खं चिकन बनवलेलं आहे, श्रियालसाठी कलेजी आणि मच्छी आईकडनं, म्हणजे बाबा आमचा मच्छी यांच्यासाठी भरपूर पाठवून देतो. पण हे थोडीच खातात, हे नॉर्मलीच जी मच्छी आहे ना ती खातात. बाकी सगळी मच्छी, जर मच्छी आणि नॉनव्हेज बघाल तर आम्हाला फ्रीमध्ये मिळतं, पण आम्हीच खात नाही, कारण का आम्ही भरपूर वार वगैरे पाळतो किंवा
पूजा वगैरे असतात आणि मी स्वामींचं करते, त्यामुळे आमच्याकडे जास्त मच्छी शिजत नाही. फक्त बुधवार आणि रविवार हे लोक खातात, ते पण मार्गशीर्ष, श्रावण किंवा एकादशी, संकष्टी वगैरे आमच्याकडे नॉनव्हेज शिजत नाही. बऱ्यापैकी कमीच वेळा शिजते आणि यांनासुद्धा तितकीशी मच्छी आवडत नाही. मच्छी फ्रीमध्ये मिळाली तरी ह्यांना आवडत नाही, त्यामुळे नाही जास्त शिजवत. त्याचबरोबर माझ्यासाठी गाठींची भाजी बनवलेली आणि यांनी भाकरी विकत आणलेल्या आणि राईस बनवलेला. पुढे मी व्लॉग शूट केला नाही, त्यामुळे इथेच तुम्हाला बाय बाय करते. आजचा व्लॉग जर सिंपल छोटा आवडला असेल तर जरूर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता बाय.